नमस्कार. आज आपण एका अशा प्रश्नाबद्दल बोलणार आहोत जो अनेकांच्या मनात असतो. म्हणजे बघा, जर एखाद्या भारतीय व्यक्तीने दुसऱ्या देशाचा पासपोर्ट घेतला तर मग त्याच्या भारतीय नागरिकत्वाचं काय होतं? चला, हेच समजून घेऊया अगदी सोप्या शब्दांत. तर प्रश्न अगदी सरळ आहे. समजा कुणी स्वेच्छेनं म्हणजे स्वतःच्या मर्जीनं दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं तर त्याचं भारतीय नागरिकत्व राहतं की जातं? याचं अगदी एका शब्दात उत्तर आहे हो, ते नागरिकत्व संपतं. पण असं का होतं? यामागे नक्की कोणता कायदा आहे? चला तेच पाहूया. हे ना एका सोप्या उदाहरणाने एकदम स्पष्ट होईल. समजा अमित नावाचा एक माणूस आहे ज्याच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे. आता काही वर्षांनी त्याला अमेरिकेचं नागरिकत्व मिळतं आणि अमेरिकन पासपोर्टही. मग काय होतं तर ज्या क्षणाला अमित अमेरिकेचा नागरिक बनतो त्याच क्षणाला त्याचं भारतीय नागरिकत्व आपोआप ऑटोमॅटिकली संपतं. म्हणजे तो एकाच वेळी भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचा नागरिक राहूच शकत नाही. आता अमितच्या बाबतीत जे झालं ते काही उगाच घडलेलं नाहीये. यामागे आपल्या संविधानाचा एक पक्का नियम आहे आणि हा नियम थेट आपल्या राज्यघटनेतूनच येतो. तो म्हणजे अनुच्छेद 9. मग हे अनुच्छेद 9 नेमकं सांगतं तरी काय? बघा, यात अगदी स्पष्ट लिहिलंय की जर कोणत्याही भारतीय व्यक्तीनं स्वेच्छेनं म्हणजे स्वतःच्या मर्जीनं कोणाच्याही दबावाशिवाय दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं तर त्या व्यक्तीचं भारतीय नागरिकत्व संपुष्टात येईल, संपून जाईल. म्हणजे काय तर ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होतं. म्हणजे यामागचं लॉजिक एकदम सोपं आहे, फक्त 2 स्टेप्समध्ये. स्टेप 1, कुणीतरी स्वतःच्या इच्छेने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतं. स्टेप 2, त्याचं भारतीय नागरिकत्व आपोआप संपतं. महत्त्वाचं म्हणजे यासाठी वेगळा अर्ज करायची किंवा कुठली प्रोसेस फॉलो करायची गरजच नसते. हे सगळं ऑटोमॅटिकली होतं. पण एक प्रश्न मनात येतोच की भारतानं असा नियम ठेवलाच का? याचं कारण दडलंय एका महत्त्वाच्या तत्वात. हे तत्व आपल्या नागरिकत्व कायद्याचा अगदी मूळ पाया आहे आणि ते म्हणजे दुहेरी नागरिकत्वाबद्दलची आपली भूमिका. आणि ती तत्व अगदी साधे आहे. भारत ड्युअल सिटिझनशिप म्हणजेच दुहेरी नागरिकत्वाला मान्यता देत नाही. त्याला परवानगीच नाहीये. आपल्या कायद्यानुसार एक व्यक्ती एका वेळी फक्त आणि फक्त एकाच देशाची नागरिक असू शकते. आणि यामागचा विचार असा आहे की एका व्यक्तीची पूर्ण निष्ठा ही एकाच देशाशी जोडलेली असावी. चला तर मग एकदा पटकन बघूया आपण काय काय समजून घेतलं. 1, हे सगळं तेव्हाच होतं जेव्हा नागरिकत्व स्वेच्छेने स्वीकारलं जातं. 2, भारतीय नागरिकत्व आपोआप संपतं, त्यासाठी वेगळी कुठलीही प्रोसेस नाहीये. आणि 3, या सगळ्याच्या मुळाशी काय आहे तर भारताचं नो ड्युअल सिटिझनशिप हे धोरण. आता इथं एक गोंधळ होण्याची शक्यता आहे. अनेकांना प्रश्न पडतो की मग ते OCI काय आहे? ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया. हे ऐकून तर वाटतं की हे एक प्रकारचं ड्युअल सिटिझनशिपच आहे, नाही का? तर चला, हा जो गैरसमज आहे तो एकदाचा दूर करूया. तर याचं उत्तर आहे अजिबात नाही. OCI कार्ड म्हणजे भारताचं नागरिकत्व नव्हेच. ही गोष्ट एकदम पक्की लक्षात ठेवायला हवी. OCI कार्ड हे भारतीय वंशाच्या लोकांसाठी एक प्रकारचं लाईफलॉंग व्हिसासारखं आहे. त्यांना भारतात आयुष्यभर राहता येतं, काम करता येतं, प्रवास करता येतो, पण ते नागरिक नसतात. या फक्त काही विशेष सुविधा आहेत. परत बघितला ना की सगळं लगेच लक्षात येईल. बघा, भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क आहे. OCI कार्डधारकाला तो नाही. भारतीय नागरिकाकडे असतो भारतीय पासपोर्ट, तर OCI कार्डधारकाकडे असतो त्याच्या स्वतःच्या देशाचा म्हणजे परदेशी पासपोर्ट. सोप्या भाषेत सांगायचं तर एक आहे पूर्ण नागरिकत्व आणि दुसरं आहे फक्त काही विशेष सुविधा. तर या सगळ्या नियमांच्या आणि कायद्यांच्या मुळाशी एक मोठी, एक मूलभूत कल्पना आहे. एक असा विचार ज्यावर आपलं संपूर्ण नागरिकत्व धोरण उभं आहे. आणि ती कल्पना म्हणजे एक देश, एक निष्ठा. 1 कंट्री, 1 अलिजन्स. भारतीय कायद्याच्या दृष्टीनं एका नागरिकाची संपूर्ण निष्ठा ही फक्त आणि फक्त एकाच देशाशी म्हणजेच भारताशी असायला हवी. हेच आहे आपल्या नागरिकत्व धोरणाचं मूळ सूत्र. आणि हाच मुद्दा आपल्याला एका मोठ्या प्रश्नापर्यंत आणून सोडतो की कोणत्याही देशासाठी आपल्या नागरिकांची एकच अविभाजित निष्ठा असणं इतकं महत्त्वाचं का समजलं जातं? नागरिकत्व आणि निष्ठा यांचं नातं नेमकं कसं असतं यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.